आज मी गेलो होतो कल्पतरू फन फेस्ट मध्ये, जिथे मी त्या मेल्यामध्ये खूप मजा केली। पण त्या मजेत माझ्यासोबत एक आनंददायी गोष्ट घडली, ते म्हणजे साधा माणूस, फेमस रील स्टार आणि युट्यूबर विलासभाऊ झट्टे यांना भेटायचा मौका भेटला। तर नमस्कार मंडळी, राम मी साहिल कुरसंगे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण जाणार आहोत कल्पतरू सोशल क्लब प्रेझेंट कल्पतरू फन फेस्ट मध्ये, जे की भरत आहे क्रीडा संकुलावर येते। मग का तुम्ही भी ह्या ब्लॉग मध्ये फन फेस्ट बघत आहे तर मग लाईक करा ना, आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की हा व्लॉग कसा वाटला। आणि चॅनलला सबस्क्राइब जर नसेल केलं तर करून टाका, आणि हो जास्तीत जास्त शेअर करा। तर आम्हाला मेल्यामध्ये जायला थोडा टाइम आहे, तर तोपर्यंत तुम्हाला एक गाणं ऐकवतो, जे मी पायल सॉन्ग योयो हनी सिंग आणि पॅराडॉक्सचं आहे। ज्यात मी पॅराडॉक्सच्या लाईनी मराठीमध्ये केल्या होत्या, आता मी योयो हनी सिंगच्या पण लाईनी मराठीमध्ये लिहिल्या आहे आणि ते तुम्हाला म्हणून दाखवतो। तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माझा जीव बंद केला तुझ्या चाडेत, प्रत्येक पाल तुझे करते मला गायाळ। मी तर आहो एक साधासा गायक, तुला बघून झालो या शायर। हे जे आमच्यावर आलेलं आबाळ, कधी बघितलं नव्हतं अशा ऋतूत। प्रत्येक वेळेस तुझी करील स्वीकार, तुझ्या आनंदासाठी डोळ्यासमोर। A few moments later. तर फायनली आपली तयारी झाली आहे आणि आता आपण निघत आहोत आपल्या रूम बंद करून सरळ मेल्याकडे। तर खाली बघू सगळे पोरं जमले आहे की नाही। तर नमस्कार भाऊ, हे आपले छात्रमुख आहे जे मॅनेजमेंट करत आहे आजच्या जायचं काय कसं करायचं होतं। आपलं हे हॉस्टेल आहे। ये क्या है? आता आपण आपल्या आपल्या हॉस्टेलचा बोर्ड आहे आणि आता आम्ही निघत आहोत हॉस्टेलवरून। एक कुंदन भाऊ, हे ITI वाले आपले खोबरागडे भाऊ, हे कुंदन भाऊ आपले रूममेट आहे। इथं तुम्ही कधी सकाळी आलेच असेल पोहा खायला, बघून घ्या महाराजचा पांटीला दुकान, जिथं पोहा भेटते चांगला, आणि इकडे चिकन। कधी आले तर भेट द्या आम्हाला ना। हाय म्हणा, सबस्क्राईब करा म्हणा। चीटिंग करता है तू। माझ्या हाताने गलती झाली, माझ्याकडे सेल्फीवालं स्टँड असून मी त्याला चार्जिंग नाही लावलं, कारण की त्याच्या लाईटवर आपण समोरचं फेस दाखवत होतो। कारण की आता जिकडे तिकडे अंधार आहे, रात्रीची वेळ असल्यावर काही दिसत नाही, तर तेवढं पेलून घ्या तुम्ही। माझे पुरं आता क्या बोला तूने? हॉस्टेलचे पुढे जाऊन आहे समोर, आणि मी आलो एकटा मागं। आता धावत धावत जातो त्यांच्याजवळ, आणि समोरचा प्रवास त्यांच्याबरोबर करायचा आहे। आता शिवाजी चौकापर्यंत आलो, मोठ्या मुश्किलनं थकत धावत धावत। आपले मित्र भेटले आहे हॉस्टेलचे। शिवाजी चौकाकडून आता रेल्वे स्टेशनकडून जाणार आहोत आम्ही। आज हॉस्टेलवर जेवणबंदी चटणी बनली होती आणि मला ती काही आवडत नाही। आता समोर आहे जेवण चालू, हळदीचं मंडप आहे, शायद हल्दी आज। चला जेवायला जाऊ का करू का विचारी मला। आता हळूहळू चालत रेल्वे स्टेशनकडे आलो, चला समोर जाऊ अजून। Where is the temple? मीनम्मा, where is the temple? बस 300 सीढ़ी चढ़ते पहुंच जाएगी। यात्रीगण कृपया ध्यान दीजिए, कल्पतरू फन फेस्ट में जाने वाली रेलवे फलाट क्रमांक 12 पे लगी हुई है। भाऊचा मॅटर झाला वाटते, चौघजण मित्र चालले मिळून। अबे चुपचाप आपलं काम कर ना, आम्हाला जाऊ दे मॅटर सुलटवाले, तुला काय करायचं आहे? आता आपल्या ओळखीच्या भावाची सायकल भेटली, त्याच्या सायकलवर चाललो सरळ मेल्याकडं। फायनली मित्रांच्याच डोळ्यामध्ये तिकड झोपून पोहोचलो आता। बापरे बाप का लुक आहे, अर्धा वर्रा पुरा खाली झाला वाटते आज। येणे चालू आहे। पैसा ही पैसा हो। भाऊ फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। आता हे तिकीट घेऊन या लाईनीत लागू आणि जाऊ आपण आतमध्ये। नेक्स्ट व्ह्यूवर भेटले भाऊ, हाय कर ना। लाजला भाऊ, लाजला। मुझे शर्म आती है यार। बघा एवढं मोठ्या पटांगणात इतके मोठे दुकानं, खुर्च्या, स्टेज वगैरे केलाय, आणि खूप सारे लोक आतमध्ये आहे। पाण्याचं दुकान लावून आहे। पानवाला बाबू, हे पानवाला बाबू। झुक 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 अगेन गाडी, धुरांच्या रेषा नकात काढी, पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। या डोंगरागाव पाहून अजून एक आठवण आली मला चौथीच्या कवितेची।
जी होती नाकवा दादा खाली पड्याल न्याल काय. समोरच्या लाईनने नाही माहीत. जम्पिंग जपांग डिंचांग डिचांग जम्पिंग जपांग डिंचांग डिचांग. भाई असं इमॅजिनेशनवाले मी फर्स्ट टाइमच पाहत आहो. अल्टिमेट VR एक्सपिरियन्स. आणि याच्यात ते डोळ्यासमोर लावत आहे. आणि माहीत आहे तुम्ही का पाहिले असते त्याच्यात. पण भाऊ इथे काहीतरी वेगळंच पाहत आहे. तो सरळ छोडोच म्हणत आहे. सोडा गिळा नको काका, नाही तर धरती फाटून जाईल. दत्तन रुपयाची पोलगी माझ्या मामाची लाई न मालते माझ्यावल तिला फिवडी न माझ्या डाळीवल बंदुकीत गोळी टाका आणि फुगे फोडा. हे उंदीर मारा घुस मारा. इकडे जे दुकान लागून आहे चॅलेंजवर भेटणाऱ्या वस्तू आहे. एक चॅलेंज देते आणि तो कंप्लीट केले का वस्तू. सुयोग भाऊ देवतडे यांनी घेतले बोरं आणि आम्हाला होते पोरं. हाय गजबे आणि ते घेणार आहे गर्लफ्रेंड साठी बावला. गजबे ओ गजबे इंडिया. इथं बसणार होतो पण पैसे कमवतले मोठा 100 किलोच्या बहीण आहे मी. क्या बात है सर, क्या बात है सर. कहाँ से आते हैं? मागल्या वर्षी आकाश पाळण्यावर बसलो होतो पण यावर्षी नाही बसत, कारण की यावर्षी पैसे नाही आहे. प्रधानमंत्री खुश राहा. मित्रा फॉलो एंड सब्सक्राइब. ओ वेंद्र केंद्र पिंद्रा नोट पिंद्रा पिंद्रा माहित नाही मी का बोललो ते. जिथे लाईक सबस्क्राईब कर म्हणताय. या जर का झुल्यावर बसलो तर पोटातलं जेवण खालीवर म्हणजे चिमुरवरा रोडची आठवण येऊन जायची होय. मेल्यामध्ये व्ह्यूवर भेटले. भाऊ हे शेगावचे आहे. भाऊ कसं वाटतंय बे हिरो. मामा मिया ये मैं पहली बार देखा ऐसा झूला जो गोल गोल घूम के ऊपर जाता है. A few moments later. इथे एक यूट्यूबर येऊन आहे. त्यांचं नाव आहे विलास जट्टे, जे नमुना प्रोडक्शनचे ओनर आहे. आणि इथे तिकडे आहे समोरच आपल्या नीरज जी. तुम्ही थोडं इकडे या. जमलं तर भेटू त्यांना. संचालक माननीय श्री किशोरजी उकरे. मी नवीनच लॉगिन करत आहो इथं वर्ध्यामध्ये नव्यानं. थोडे माझ्या भाऊ आता आपल्याला भेटलाय. एवढंच सांगितलं भाऊचे व्हिडिओ पाहा, जास्त व्हिडिओ पहा आणि भाऊला सपोर्ट करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा. बोनसही पाहिजे. ठीक आहे, ऑल द बेस्ट आणि कंटिन्यू कर. स्टॉप नाही करत. आणि दादा पण नमुना प्रोडक्शन मध्ये काम करतात. दादा पण आणि जितकं होणार तितकं शेअर वगैरे सर्व करा. पब्लिक मध्ये खूप हिंमत लागते हे सर्व करायसाठी. आमच्यांना नाही झाले ब्लॉगिंग भाऊ करताय. साहिल एक सुंदर असं गाणं. साहिलसाठी टाळ्या वाजवत तुम्ही लोक. तर साहिल जे एक सुंदर गाणं आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहे. आम्ही ट्रॅक शोधून काढतो तोपर्यंत. पानी बेजुबा दर्द मेरा कह पाए. ओ साथी तेरी चिट्ठी पते पे आए ना. चंदा के बिन को हर सितारा जैसे लगे बुझा बुझा. रातों में क्यों लगे बुझा बुझा. हाथ जो टूटे तो लकीरों का रंग लगे उड़ा उड़ा. हाथों में क्यों लगे उड़ा उड़ा. मुझे मेरा रखा क्यों था फिर से
10 minutes later. अशा गाड्या तर मी बी घेऊ शकतो, पण अंबानीजीले नाही का 350 रुपये महिना देत आहो. कारण म्हणून काही तेवढा आपल्याकडं त्यांना पैसे द्यासाठी बचत राहिले पाहिजे का नाही, कारण की ते आपल्याला उधार मागते. तर असं आपण खर्च नाही करू शकत. मोठे माणसं आपल्याला उधार मानल्यावर आपली इज्जत ठेवा लागेल का नाही, म्हणून आता गाडीचा विचार नाही करत सध्या. गाणे म्हणण्यासाठी मी स्टार्ट केलो आणि आता लोकांमध्ये बी कॉन्फिडन्स येत आहे. एकाने येत आहे, एक जण गाणं आपलं प्रदर्शित करत आहे. आता मेला बघून आपला झाला आहे. आता आपण सगळे निघू हॉस्टेलकडं परत. टाईम खूप झाला आहे, आता हॉस्टेल बंद होणार, गेट बंद होणार आपलं. मग अंदर जायची आपण येईन, लवकरच निघत आहो आम्ही आता. बघा आता किती गाड्याची लाईन लागून आहे इकडं. आता काही लोक येत आहे बघा, काही लोक आता येत आहे. आम्ही मंगानी झालो, आता चाललो बी हॉस्टेलकडं. अनगडावरी गड गड गादेवा गड मारती झाडी वराड्याच्या लोका, झाडी वराड्याच्या लोका, तुम्ही झोल खाऊ नका गा महादेवा, तुम्ही झोल खाऊ नका. और पेंदू या चल के क्या कर रहे हो? इस 10 रुपए के चोकोबार से तू अपनी जिंदगी को संवार सकता है, रंग नहीं बदल सकता. हमें काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हमें काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. नमस्कार, का म्हणता बे, मी तुमचा मोदी भाऊ. ओ ओळखला का मला? तर मित्रांनो आता शेवटी आलो मी हॉस्टेलवर. तर ह्या व्लॉगला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा व्लॉग कसा वाटला. आणि हो शेअर करा, जे वर्राकर आहे त्यांनी खूप सपोर्ट करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका, कारण की पूर्ण ब्लॉगमध्ये फक्त सबस्क्राईब करा म्हणलं. आणि हां, सबस्क्राईब केल्यावर बेल आयकन नाही का ऑलवर प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ जेव्हा येईल त्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येणार. तर का तवरीसाठी बाय, भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये लवकरच.